कुणाचं वय 80 आहे, कुणाचं 90 आहे, कुणाचं 70 आहे. काका ही जुनी माणसं खूप महत्वाची आहेत काका. तुम्ही माना अथवा नका मानू बरं का. तरुण मंडळी किती काही येऊ द्या, पण आज या भुजबळ परिवाराची कार्यक्रमाची शोभा वाढवणारी म्हणजे आमची जुनी माणसं आहेत काका. आज तुम्ही बघा या मंडप मध्ये जर नजर टाकली काका, या मंडप मध्ये नजर टाकली काका, 80 वर्षाचं म्हातार 5:45 वाजल्यापासून या मंडप मध्ये मांडी घालून बसू नये. 7:45, 7:45, 8:15, 2.5 तास झाले काका, अजून मांडी मोडली नाही 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं. इथं 30 वर्षाचा तरणा बांड पोऱ्यात 10 मिनिटं कीर्तनात बसला तरी तो 3दाच पाय वाकडा करतो. तो म्हणतो माझ्या पायाला मुंग्या येतात. ही जुनी माणसं गेल्यानंतर आमच्या पुढे कोण बसणार आहे काका? वाईट वाटतंय. असं जुनी माणसं खूप महत्वाची आहेत. तुमच्या घरामध्ये आज सासूबाई असेल, एकुलता एक मुलगा आहे, दिवाळी आली, नॉर्मल विकोराव द्या थोडा, दिवाळी आली का 8 दिवस माहेराला जाता तुम्ही, नॉर्मल लई नको, 8 दिवस माहेराला जाता सुनबाई तुम्ही. कुणाच्या भरोशावर? खरं बोला, खोटं बोलू नका. कुणाच्या भरोशावर? सासूच्या भरोशावर. उद्या जर ती सासू तर 1 दिवसाचं माहेर होईल हे विसरता कामा नाही. ही जुनी माणसं गेली काका. 3 रंगाचं लुगडं नेसते आमची आई, हातात बांगड्या नाही, हातात फडकं बांधते. तिच्या डोक्याला तेल नसो त्या लावायला, तिने कधी शॅम्पू लावला नाही. 1 रुपयाची शिक्काई वाटायची, ती शिक्के काही डोक्याला चोळायची काका. तिनं कधी केस काळे केले नाही, पण डोक्यावरचा पदर कधी खाली येऊ दिला नाही. ही आमच्या जुन्या आईची संस्कृती होती काका. हे आमच्या जुन्या आईचे विचार आहेत. तुम्ही माना अथवा नका मानू, अजूनही ही जुनी माणसं बघा, हे ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात टोप्या यांच्याकडे नजर टाका. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे काका. तुम्हाला खरं सांगतो बाबा, थोडा वेळ कमी करा. माझं रनिंग वय 33 आहे, पण मी 15 मिनिटं सुद्धा खाली बसू शकत नाही बाबा. खाली नाही बसू शकत. 15 मिनिटं असं गाडीत सुद्धा बसत नाही बाबा. मी बसतच नाही. तुम्ही म्हणताल का बसत नाही? शरीर साथ देत नाही. लक्षपूर्वक आहे का? लगेच गाडीत झोपावं लागतं, लवंडावं लागतं लगेच. मला विशेष वाटतं या म्हाताऱ्या माणसांचं काका. 2-2 तास तुम्ही मांडी घालून कीर्तनात बसता. 65 वर्षाचा म्हातारा 2 तास कीर्तनामध्ये विना घेऊन उभा राहतो काका. हे जुन्या माणसांचं वैभव आहे. एकदा ही जुनी माणसं गेली काका, काही जुनी माणसं परत पाहायला भेटणार नाही. गेले आमची आजी, गेले आमचे आजोबा, गेले भुजबळ परिवारामधली 5 जुनी माणसं काका. परत ही 5 माणसं पाहायला भेटणार नाही काका. फक्त या बापांकरता एक संदेश द्यायचा आहे मला शेवटचा. लय संपत्ती कमवू नका बाबा. संपत्ती कमवण्यात वेळ वायाला घालवू नका. माझी पाया पडून विनंती आहे तुम्हाला. डोक्यात टोप्या चांगल्या घातल्यात तुम्ही, शर्ट चांगला घातलाय बाबा, कपडे चांगले घातलेत बाबा, पण तुमची कोपरी आतून फाटके हे फक्त मला माहिती आहे. तुम्ही म्हणता तुला काय माहिती आमची कोपरी फाटकी आहे? माझ्याही बापाचं वय 87 आहे काका, आणि माझाही बाप अजून फाटकीच कोपरी घालतोय. मी विचारलं बाबाला, बाबा लाखोनं रुपये कमवतो तुमचा मुलगा आणि तुम्ही फाटकी कोपरी घालता, पैसे देऊ का? आमचा बाप म्हणतो, अरे तू काय मला पैसे देणार? माझ्याकडेही पैसे आहेत, पण तुझ्याकरता जपून ठेवायचे आहेत. आज तुमच्याही डोक्यात काय? चप्पल तुटली तर शिवून घेताय. शिक्रापूर मध्ये गेलात तर हॉटेलचा चहा कधी पित नाही, हॉटेलचा वडापाव आमच्या बापानं कधी खाल्ला नाही. तळेगावात उतरला तर घरापर्यंत जायला रिक्षावाला 10 रुपये घेत होता, त्यानं रिक्षावाल्याला कधी 10 रुपये दिले नाही. पायी पायी आला. आमची आई जर रस्त्यानं चालली तर 2 काडक्या गोळा करून न्यायची जाताना. ती म्हणायची संध्याकाळचा चहा होईल चुलीवर. आणि मागच्या अवलादी करता संपत्ती जपून ठेवली बाबा तुम्ही. माझा प्रश्न आहे त्या म्हाताऱ्या माणसांना, बाबा ज्या नालायक हरामी पोरा करता तुम्ही फाटकी कोपरी घातली आणि काडक्या गोळा करू करू स्वयंपाक केला, ज्याच्या करता 200 रुपये तुम्ही वाचवलेत, तोच मुलगा जर आज रोज 200 रुपयाची दारू पित असेल तर तुम्ही ती फाटकी कोपरी त्याला दारू पिण्याकरताच घातली का? याचाही विचार करणं काळाची गरज आहे काका. परवा दिवशी तुमची पोरगी तुम्हाला फोन करत होती, बाबा
परवा दिवशी तुमची लेक तुम्हाला फोन करत होती, बाबा या मला भेटायला. नाही गेला तुम्ही भेटायला. तुम्ही काय म्हटलं माहिती पोरीला, के आलो असतो तुला भेटायला पण एसट्या बंद आहेत पोरी. तुम्ही काय म्हटलात बापाला, बाबा एसटीची कुठपर्यंत वाट पाहता, प्रायव्हेट गाडी ना या. बाप काय म्हणतो तुमचं माहिती, काय म्हणतो, अक्के आलो असतो प्रायव्हेट गाडी ना, पण प्रायव्हेट गाडीवाला 100 रुपये घेतो पोरी, एसटीनं माझं हाफ तिकीट आहे. म्हणतो ना असं बाप, म्हणतो ना असं बाप. 50 रुपये वाचवलेत त्यानं. कुणा करता, मागच्या हरामी करता. पण ज्या नालायका करता 50 रुपये वाचवलेत का, तोच मुलगा जर आज रोज 50 रुपयाचा मावा खात असेल तर मी म्हणतो तुम्ही ते 50 रुपये त्याला मावा खाण्याकरताच वाचवले का, याचाही विचार करणं काळाची गरज आहे काका. परवा दिवशी शेतकऱ्याचा बैल चरत होता वावरात. 85 वर्षाच्या बापानं बैलाला आवाज दिला, काका थोरल्याच्या घासामध्ये बैल जाईल म्हणून 85 वर्षाच्या बापानं बैलाला आवाज दिला तर बैल माग फिरला हो. पण दारूच्या दुकाना पुढचा 30 वर्षाचा तरणा बांड पोऱ्या नाही माग फिरला. अरे परवा बाप गेला आमचा बाप गेला तर गोठ्यातला बैल हंबरला, दावणीचा बैल रडला, पण स्वतःच्या 30 वर्षाच्या तरण्या बांड पोराच्या डोळ्यात टिपका सुद्धा नाही आला. अरे बैलाला बाप कळाला पण पोराला नाही कळाला. ही कलियुगामधली खूप मोठी शोकांतिका आहे काका. तुम्हाला म्हटलो मी, बोलता बोलता वाक्य सांगून गेलो, बाप किती महत्वाचा आहे. सांगितलं तुम्हाला. तुमच्या समोर उभा असलेला कीर्तनकार कोण्या वारकऱ्याचा नाही, कोण्या कीर्तनकाराचा मुलगा नाही, पण श्रामपूर तालुक्यामध्ये 1 नंबर पेताड म्हणून ज्या माणसाला ओळखल्या जातं त्या पेताड बापाचा मुलगा मी आहे काका. माझ्या घराचं काम चालू आहे. मी आता 4 दिवसापूर्वी आमच्या बापाला विचारलं, म्हटलं बाबा लोकांच्या बापांनी पोरांकरता बंगले बांधले, लोकांच्या बापांनी पोरांकरता जमिनी घेतल्या, लोकांच्या बापांनी पोरांकरता गाड्या घेतल्या, तुम्ही का माझ्याकरता काय केलं नाही. 87 वर्षाच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं काका. मलाही वाटलं नव्हतं माझ्या बापाला एवढं वाईट वाटेल. बाप रडत मला म्हणतो, महाराज मोठा झाला तू, मोठा झाला तू. अरे 3 पोरींचे लग्न करण्याच्या नादात तुझ्या काय करता काही कमवायचं बाबा लक्षातच नाही राहिलं. पण हे बघ, नाही बांधला तुझ्या करता बंगला, नाही घेतली तुझ्या करता गाडी, नाही घेतली तुझ्या करता जमीन, पण ऐक 33 वर्षापूर्वी तुझा जन्म झाला आणि मी दारूला पूर्ण विराम दिला. हीच लई मोठी संपत्ती तुझ्या करता ठेवली बाबा. वेळेला संपत्तीपेक्षा सुद्धा संस्काराला जादा किंमत आहे काका. बाप किती महत्वाचा आहे आयुष्यात हे मला विचारा काका.